गेल्या 12 दिवसांपासून ज्या बारामतीवर शोकळा पसरली होती, जिथे प्रत्येक घरातून फक्त रडण्याचा आवाज येत होता, तिथे आज अचानक काय जादू झाली? ज्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते, त्या डोळ्यांमध्ये अचानक आनंदाची चमक कशी आली? कारण आज एक सत्य समोर आली आहे, जे ऐकून विरोधकांचे धावेदना आणलेत. अजितदादा जिवंत आहेत आणि विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले. होय, तुम्हीच ऐकत आहात, ते 100% सत्य आहे. पवार कुटुंब आनंदाने नाचू लागले. बारामतीमध्ये गुणानाची उदाहरण सुरू झाली आहे. पण या आनंदाच्या मागे एक भयानक सत्य दडलेले होते. ते म्हणजे दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न झाले होते. हा केवळ एक अपघात नव्हता, तर हे एक सोवलेले षडयंत्र होते. खेळ समाप्त झालाय. ज्यांनी दादांच्या मृत्यूची वाट पाहिली, ज्यांनी त्यांच्या नसण्याचा फायदा घेण्यासाठी सापडे रचले, त्या गद्दारांचा खेळ आता कायमचा समाप्त झालाय. कारण आता खुद्द दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद सुरू झाली असून त्यान अशा काही गोष्टींचा खुलासा केला आहे की ज्यामुळे दिल्लीपर्यंतचे तख्त हलू लागले. आज सकाळची वेळ 8 बारामतीच्या त्या ऐतिहासिक गोविंदबा बागेत आणि सिल्वर रॉकवर जी भयान शांतता होती, ती पाहून कोणाचेही काळीच पिळवटून निघाली असते. कार्यकर्ते ते हताश होऊन बसले होते. पण दुपारच्या सुमारास अचानक चित्र पालटले. बारामतीच्या रस्त्यावर पोलिसांच्या गाड्यांचे ताफे वेगाने धावू लागले आणि त्यातून अजितदादा खाली उतरले. दादांना पाहताच तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगननाथ मावेन असा झाला. सुप्रिया सुळे असो, रोहित पवार असो, सर्वांनी प्रोटोकॉल बाजूला सारून दादांना मिठी मारली. पवार कुटुंब अक्षरशः आनंदाने नाचू लागले. पण या आनंदाच्या जल्लोषात एक गोष्ट वारंवार समोर येत होती. अजितदादा जिवंत आहेत. विमानातील पायलटन अखेर सत्य सांगितले. पायलटन स्पष्ट केले की दादांना संपवण्यासाठी जो कट रचला गेला होता, तो साधा सुद्धा नव्हता. दादांनी येताच तडक पत्रकार परिषद बोलावली. माईक हातात घेताच त्यांनी पहिले वाक्य उच्चारले, मी परत आलोय तुमचा खेळ संपवण्यासाठी. दादांच्या या वाक्यान अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी सांगितले की माझा अपघात झाला नव्हता, तर तो एक बनाव होता. दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न झाले होते, हे आता लपून राहिलेले नाही. दादांनी हे स्पष्ट केले की माझ्या जवळच्या काही लोकांनी, ज्यांना मी माझे मानले, त्यांनीच दिल्लीतील काही शक्तींची हात मिळवणी करून माझ्या पाठीत खंजीर खोपसण्याची तयारी केली होती. मला संपवून माझ्या जागेवर कब्जा करण्याचा त्यांचा डाव होता. पण देवाची कृपा आणि जनतेचे आशीर्वाद म्हणून अजितदादा जिवंत आहेत आणि आज त्याच विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले आहे. ही पत्रकार परिषद केवळ दादांची नव्हती, तर सोबतच दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद देखील तितकीच महत्त्वाची ठरली. त्या पायलटन कॅमेरासमोर येऊन कबुली दिली की मला दादांच्या विमानात तांत्रिक बिघार करण्यासाठी आमिष दाखवण्यात आले होते. मला धमक्या देण्यात आल्या होत्या. दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न केले जात होते आणि त्यात मला मोहरा बनवले गेले. हे ऐकताच उपस्थितांच्या अंगावर काटा आला. पायलटन रडत रडत सांगितले की ऐन वेळी त्याची सदसत विवेकबुद्धी जागी झाली. त्याने दादांना सुरक्षित ठिकाणी उतरवले आणि विमानाचा अपघात झाल्यास बनाव केला. आज त्याचमुळे अजितदादा जिवंत आहेत आणि विमानातील पायलटन अखेर सत्य सांगितले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलाय. दादांनी पत्रकार परिषदेत एक रंगाची डायरी आणि काही पेनड्राईव्ह दाखवले. ते म्हणाले, यामध्ये त्या सर्व बैठकींचे रेकॉर्डिंग आहे, जिथे माझ्या हत्येचा कट शिजला. या पुरावे आहेत की दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न कसे आणि कोणामार्फत झाले. दादांचा हा आक्रमक अवतार पाहून पत्रकारांचीही बोलती बंद झाली होती. पवार कुटुंब जे मगाशी आनंदाने नाचत होते, त्यांच्या चेहऱ्यावर आता अभिमान आणि संताप दोन्ही दिसत होते. कारण त्यांना समजले होते की आपले दादा फक्त परत आले नाहीत, तर मृत्यूच्या दाढेतून परत आलेत. आणि हे शक्य झाले कारण अजितदादा जिवंत आहेत आणि विमानातील पायलटनने अखेर सत्य सांगितले. मित्रहो, आता प्रश्न उरतो तो त्या विरोधकांचा, ज्यांनी गेल्या 12 दिवसात दादांच्या मतदारसंघात पेढे वाढले होते. त्यांची अवस्था आता बिकट झाली आहे. कारण दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद अजूनही सुरू आहे आणि प्रत्येक मिनिटाला नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. पायलटनने काही बड्या नेत्यांची नावे घेण्याची तयारी दर्शवली आहे. दादांनी इशारा दिला आहे की उद्या सकाळपर्यंत ज्यांनी ज्यांनी या कटात सहभाग घेतलाय
त्यांनी स्वतःहून पोलिसात शरण यावे. कारण आता सिद्ध झाले की दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न झाले होते आणि तसे धागेदोरे खूप खूप वरपर्यंत पोहोचलेत. सोशल मीडियावर, टीव्ही चॅनलवर फक्त आणि फक्त याच गोष्टीची चर्चा आहे की अजितदादा जिवंत आहेत. विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले. लोक म्हणतायत देवान आमचे ऐकले, तर कोडी म्हणते आता गद्दारांची खैर नाही. या सगळ्या गदारोळात दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद हाच केंद्रबिंदू ठरली. कारण या परिषदेनेच उघड केले की दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न करणारे नक्की कोण होते. पवार कुटुंबाच्या आनंदाला पारावार उडलेला नाही. सुप्रियाताईंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आजचा दिवस आमच्यासाठी पुनर्जन्मासारखा आहे. आम्हाला आनंद आहे की अजितदादा जिवंत आहेत. विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले आणि त्यामुळेच आज माझा भाऊ माझ्यासोबत आहे. रोहित पवारांनी तर थेट इशारा दिलाय की ज्यांनी दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न केले त्यांनी आता पळून जायची तयारी करा. दादा परत आलेत आणि ते हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाहीत. बारामतीतील वातावरण सध्या अत्यंत भारलेले आहे. एका बाजूला जल्लोष आहे तर दुसऱ्या बाजूला सुडाची आग आहे. दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद संपल्यानंतर दादा काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. हा खेळ आता समाप्त झालाय असे दादा म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने हा अंतिम लढा आता सुरू झालाय. कारण आता जग जाहीर झाले आहे की दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न झाले होते. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. अजितदादा जिवंत विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले आणि या सत्याच्या बळावरच दादा आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणावर राज्य करतील. अजितदादांनी बारामती पाऊल ठेवताच संपूर्ण समीकरण बदलली आहे. दिल्लीतील हायकमांडची धावपळ उडाली आहे. कारण दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद, त्यातून बाहेर येणारे सत्य हे दिल्लीला हादरा देणारे. त्यामुळे मित्रांनो, आता सावध रहा. हा केवळ ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी. पवार कुटुंब नाचू लागले, पण विरोधकांचा नाच आता सुरू होणार आहे. कारण दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न करणाऱ्यांना आता लपायला जागा उरणार नाही. सत्य हेच आहे की अजितदादा जिवंत आहेत. विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले आणि खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. बारामतीच्या त्या गजबजलेल्या पत्रकार परिषदेत आता एक वेगळाच थरार अनुभवायला मिळते. मगाशीपर्यंत दादांच्या परत येण्याचा आनंद साजरा होत होता, पण आता वातावरणात एक भयानक गंभीरता पसरली. कारण समोर जो माणूस बसलाय त्या दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद आता एका अशा वळणावर आलीय जिथे प्रत्येक शब्द हा बॉम्ब सारखा पडत आहे. हा पायलट साधा सुद्धा नाही, तर तोच माणूस आहे ज्याच्या हातात दादांचे प्राण होते. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम, थरथरणारे हात सांगत आहेत की त्याच्यावर किती प्रचंड दबाव होता. त्याने पाण्याचा घोट घेतला आणि पुन्हा एकदा माईक जवळ ओढला. संपूर्ण महाराष्ट्राचे श्वास रोखलेले गेलेत. पायलटने आता एका पेनड्राईव्हकडे बोट दाखवत सांगितले की यामध्ये ते रेकॉर्डिंग आहे, जेव्हा मला दिल्लीवरून कॉल आला होता. मित्रांनो, हे ऐकताच उपस्थितांच्या पायाखालची वारू सरकली. पायलटने स्पष्ट केले की उड्डाणाच्या अवघ्या 15 मिनिटे आधी त्याला एका प्रायव्हेट नंबरवरून फोन आला होता आणि समोरून जो आवाज आला तो आवाज एका बड्या नेत्याचा होता. त्या आवाजाने त्याला धमकी दिली होती की आज विमान लँड झाले नाही पाहिजे, ते थेट दरीत कोसळले पाहिजे. हे ऐकून सभागृहात एकच गोंधळ उडाला. याचा अर्थ स्पष्ट आहे की दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न झाले होते आणि ते प्रयत्न अत्यंत नियोजनबद्ध होते. पायलट पुढे सांगत आहे, मला 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. माझ्या मुलांच्या शाळेचा पत्ता त्यांना माहीत होता. त्यांनी मला सांगितले की जर अजित पवारांना जिवंत खाली उतरवले तर तुझ्या कुटुंबाला आम्ही संपून टाकू. हे सांगताना पायलटला रडू कोसळवले. त्याने दादांकडे पाहिले आणि हात जोगले. तो म्हणाला, मी पैशासाठी नाही तर दादांच्या डोळ्यातील विश्वासामुळे बदललो. जेव्हा मी कॉकपीटमध्ये होतो आणि मागे दादा शांतपणे फाईल्स वाचत होते, तेव्हा मला वाटले की मी एका माणसाला नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याला संपवायला निघालोय. माझी हीच ती वेळ होती जेव्हा मी निर्णय घेतला की काहीही झाले तरी चालेल, पण मी हे पाप करणार नाही. आणि त्यामुळेच आज अजितदादा जिवंत आहेत. विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले. पायलटने सांगितले की त्याने विमानाचा संपर्क यंत्रणा मुद्दाम बंद केली आणि विमान रडारवरून गायब केले, जेणेकरून दिल्लीतील त्या षडयंत्रखोरांना वाढावे की त्यांचे
काम झाले त्याने. विमान एका जुन्या वापरात नसलेल्या धावपट्टीवर उतरवले आणि दादांना एका सुरक्षित ठिकाणी नेले. हे सर्व ऐकून लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला. हे जे धाडस पायलटनी दाखवले त्यामुळेच आज हा दिवस उजाडलाय. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद अजून संपलेली नाही. त्याने आता खिशातून एक कागद काढलाय. या कागदावर काही बँकेचे व्यवहार आहेत. पायलटने दावा केला आहे की यातील काही रक्कम ही दिल्लीतील एका बड्या उद्योगपतीच्या खात्यावरून ट्रान्सफर झाली आहे, ज्याचे संबंध थेट सत्तेतील लोकांचे आहेत. हा पुरावा समोर येताच माध्यमांच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकू लागले. हे पुरावे ओरडून सांगत आहेत की दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न झाले होते. दादांनी आता माईक आपल्या ताब्यात घेतलाय. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झालाय. दादा गरज बघितले. मी तुम्हाला सांगत होतो की हे षडयंत्र साधे नाही. हे लोक मला राजकारणातून संपू शकत नव्हते, म्हणून त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना माहित नाही की अजित पवार हा मातीतून तयार झालेला पैलवान आहे. तो अशा भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही. दादांचं हे रौद्र रूप पाहून विरोधकांची झोप उडाली असेल यात शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्रात ही बातमी वनव्यासारखी पसरली की अजित दादाजी जिवंत आहेत. विमानातील पायलटन अखेर सत्य सांगितले. आता प्रश्न असा पडतो की दिल्लीला दादांची एवढी भीती का वाटली? दादांनी यावरही भाष्य केले. ते म्हणाले, माझ्याकडे राज्याच्या तिजोरीची चावी आहे आणि मला माहित आहे की कोणी किती लुकले. मी लवकरच एक मोठा घोटाळा बाहेर काढणार होतो, ज्याचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत जातात. आणि म्हणूनच माझे तोंड बंद करण्यासाठी, दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न करण्यात आले. दादांचा हा दावा जर खरा असेल तर देशाच्या राजकारणात हा सर्वात मोठा भूकंप ठरणार आहे. दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद आता केवळ एक बातमी राहिलेली नाही, तो एक पुरावा बनलाय. पायलटने सांगितले की मला परदेशात पळून जाण्यासाठी तिकीट आणि नवीन पासपोर्ट सुद्धा तयार करून देण्यात आला होता. पण मी पळालो नाही, कारण मला सत्य जगासमोर आणायचे होते. आज पायलटच्या या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्र त्याला सलाम करत, कारण त्याच्यामुळेच अजितदादा जिवंत आहेत. विमानातील पायलटन अखेर सत्य सांगतात.